पायनॅपल शिरा घरी सगळ्यांनाच आवडतो आणि म्हणूनच 1-2 वेळा पायनॅपलचा वापर करून मी शिरा बनवला होता. पण अननस थोडासा आंबूस असतो, तर तोच आंबूसपणा शिऱ्याला देखील आला होता आणि मला तो शिरा काही फारसा आवडला नाही आणि म्हणूनच आज हा पायनॅपलचा फ्रूट क्रशचा वापर करून मी शिरा बनवलेला. नॉर्मल जसा गोड शिरा आपण बनवतो तसाच बनवला. त्यामध्ये फक्त पायनॅपल फ्रूट क्रश एक्स्ट्रा वापरलं होतं मी आणि परफेक्ट पायनॅपलचा फ्लेवर या शिऱ्याला आला होता. आंबूस वगैरे असं काहीच नाही, मस्त शिरा बनून तयार झाला होता आणि पायनॅपलची गरजसुद्धा आपल्याला अजिबात इथे लागलेली नाही आहे. मस्त शिरा बनून तयार झाला होता. तर पुरी, भाजी, डाळ, भात आणि हा पायनॅपल शिरा अशी आज डिनर थाळी बनवली होती. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून अशा साध्या, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज तुम्हाला रोजच बघता येतील. थँक्स फॉर वॉचिंग.